उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा जेटीवरील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिक पर्यटकांची विशेष करून महिलांची गैरसोय होते। कोळी बांधव आणि प्रवासी नागरिक पर्यटक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि रायगड जिल्हा परिषद चाणजे ग्रुप ग्रामपंचायत यांनी 8-10 वर्षांपूर्वी या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह शौचालय बांधण्याचं काम हाती घेतलं होतं। परंतु स्वच्छतागृह बांधल्यानंतर कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या स्वच्छतागृहाची शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य आणि रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या 30 वर्षांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीनं व्यवसाय सेवा पुरस्कार आणि शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला। रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणाऱ्या एखाद्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते। जिल्हा गव्हर्नर शीतल शाह यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं। शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडवर जाऊन राजांचं दर्शन घेण्याची प्रत्येक शिवप्रेमी भारतीयांची तळमळ आणि इच्छा असते। रायगड रोपवे प्रशासनानं अभिमानास्पद आणि कृतिशील उपक्रम राबवला। यामध्ये रोपवे व्यवस्थापक खातू सर यांच्या पुढाकारानं हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य दर्शन घडलं। दिव्यांग बांधवांनी राजांना अभिवादन केलं। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता। गेल्या 2 दिवसात आतापर्यंतच्या काळातील सर्वाधिक सुमारे 700 ते 800 दिव्यांगांनी रोपवेने प्रवासाचा आनंद घेतला, अशी माहिती रोपवे प्रशासनाकडून देण्यात आली। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयं पुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले। त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयं पुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केलं। लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं आणि पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमानं आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर शहरातील विरुपाक्ष हॉल येथे मार्गदर्शनपर शिबिर पार पडलं। या शिबिराला मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर बोलत होते। माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायतीमध्ये कोस्ते बुद्रुक गावाच्या हद्दीत जेटीएल नावाची पाईप बनवणारी कंपनी आहे। या कंपनीची कॉईलची ओव्हरलोड वाहतूक सर्रासपणे माणगाव निजामपूर हायवेवरून सुरू असते। नुकतेच कंपनीचे 2 ट्रेलर कॉईल वाहून नेत असताना पाणोनसे पुलाच्या पुढे चढणावर अचानक बंद पडल्याने अपघात होता होता वाचला। मात्र 4 ते 5 तास या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यामुळे निजामपूर आणि कोस्ते खुर्द गावातील ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेतली। अवैध ओव्हरलोड वाहतूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रादेशिक परिवहन आणि स्थानिक अभियंता यांना तसेच जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस यांना निवेदन देण्यात येणार आहे। रायगड जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। रायगड जिल्ह्यातील 376 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्यात। क्षयरोग मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचे स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं। हा कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडला। पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे वॉटर कूलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीनं देण्यात आला आहे। पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येणाऱ्या तक्रारदार आणि अर्जदार अभ्यंगांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती पोलीस ठाण्याकडून पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य आणि रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्याकडे करण्यात आली होती। याचा त्वरित पाठपुरावा करून जवळपास 50,000 रुपये किमतीचा वॉटर कूलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या मार्फत मंजूर करून घेऊन तो पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसवण्यात आला आहे। खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत वावोशी पोलीस दूरक्षेत्र आणि विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीनं वावोशी फाटा येथे स्त्रीत्वाचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या गौरव सोहळ्यास खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्यात अभिनय क्षेत्रातील अभिनेत्री तसेच स्टार प्रवाहावरील उदेग अंबे फेम मयुरी कापडणे यांची विशेष उपस्थिती लाभली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।